केवढा आटापिटा करून खटपटी लटपटी करून हे सगळं आपल्या हातात आलंय ना, आलंय ना आपल्या हातात. तेव्हा कुठे हे आता आपल्याला दिसतंय. तुझ्या त्या जयला अडकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर तो अडकलाय. आणि आता जर का तो हातातून सटकला तर आणि आता जर का तो सटकला तर तुझं काय होणार बाळा? काय होणार तुझं? हे बघ, अगं शमिका बघ, शमिका तिने कसं घरातल्यांना प्रेमाने मायेने आपलंसं केलंय की नाही? मग तुलाही तसंच करायचं नाही. रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. हा, जयला पण मायेने आपलंसं करायचं. हा अगं, अरे शमिका, अगं शमिका, ये 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 शमिका ये. अगं मंजिरीला मी हेच सांगत होतो, काय थोडीशी माया देऊन जयला आपलंसं कर, नाही का? सुधारेल तो, सुधारेल. मामा चहा घ्या ना. नाही नको, मला नको. हिला गरज आहे. काय माहेरची आठवण आली तिला, खूप रडली आहे ना बिचारी. हा मंजिरी, हे बघ, मला माहिती आहे तू जय बरोबर खुश नाहीयेस, पण सगळं ठीक होईल. डोंट वरी. बरं, तुम्ही दोघं बोला, मी आलेच. ये. सगळ्याची वाट लागली असती आता. भिंतीलाही कान असतात. आणि या घरातल्या भिंतींना डोळेही आहेत. तेव्हा जरा जपून बोलत जा, कळलं? अभि, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालं? बोल ना. काय नाही, जाऊ दे, नंतर बोल. या मुली पण ना, एरवी तर काही पोटात राहत नाही यांच्या, पण अशा वेळेस बरोबर टेन्शन देतात. असं जाताना अर्धवट नोटवर. आता हिला काय सांगायचं असेल, कसं कळणार? मेसेजेस करतो हिला, बस झालं. तुला काय बोलायचं होतं, प्लीज सांग. खूप महत्वाचं काहीतरी आहे. हो, ते कळलं सकाळीच. तेच काय आहे? असं नाही, भेटल्यावर सांगेन.
बरं ठीक आहे, कुठे आणि किती वाजता? पावणे 8 वाजता. पावणे 8? मंजू, तुझ्याकडे कुणीतरी गावचा पाहुणा आलाय ब. मंजू पाहुणे कोण होता माणूस? आहे का कोणी घरात? आहे का? मी आलोय. आहे का कोणी घरात? मेघना, विभा. अरे आलात तुम्ही बाबा? द्या बॅग द्या. प्रवास वगैरे नीट झाला ना बाबा तुमचा? गाडी मिळाली ना व्यवस्थित? आणि तुम्ही आधी कळवायचं तरी ना. मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं दिलीस तर जास्त बरं होईल. तुझी आई कुठे गेले? ती जरा बाहेर गेलीये. आणि माझी आई? तिलाच घेऊन डॉक्टरांकडे गेली आई. मी जरा आले. थांब जरा, माझं व्हायचं अजून. हा सगळा काय प्रकार चाललाय? मी आत आलो तर एक बिलंदर दिसणारा माणूस मला धडकला. त्यांनी एखाद्या परक्या माणसाकडे बघत असं माझ्याकडे असं बघितलं आणि आतमध्ये बोंबलून पाहुणा आलाय कोणतरी असं ओरडला. तो कोण आहे? तो ही कोण आहे? बाबा तो कोण आहे, ही कोण आहे? हे दोनच प्रश्न मी तुला विचारलंय. त्याचं उत्तर द्यायला इतका वेळ लागतं का? म्हणे खरं सांग, कोण आहे? कोण होता तो? ही मंजिरी. पूर्ण नाव सांग. मंजिरी जय प्रभू. आणि ते बाहेर गेले ते माझे काका. मी 6 दिवसासाठी गावी गेलो होतो का कायमचा गेलो होतो? हं? मला कळवता आलं नाही? जयचं लग्न झालंय, कोण काका आलाय, काय चाललंय? मला फोन करायचा होता. विभाने सुद्धा कळवलं नाही मला. म्हणजे काय आहे? बाबा सावकाश सावकाश. आता थोडं हळद दूध प्या गरम गरम आणि पडा जरा. झोपून झोपून सुद्धा कंटाळा येतो ग मला. अगं भाई, तुम्ही कधी आलात? आत्ता चालू आहे. पण मी इथे नसताना बऱ्याच गोष्टींना तुम्हाला मुहूर्त मिळालेला दिसतोय. हा सगळा काय प्रकार आहे बेबा? जयचं लग्न झालं, इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही मला कळवलत का नाही? आणि तुमच्याकडे पाहुणे आलेत असं म्हणाला तो काका. ते आता आम्ही इथं राहतो ना, म्हणून असेल. म्हणजे मीच म्हटलं जयला आणि मंजिरीला की नुकतंच लग्न झालंय आणि त्यांच्या घरात दोघंच असतील, कोण सगळं रीतीभाती सगळं बघणार, म्हणून म्हटलं इथेच या राहायला. निगुतीने सगळं करायला हवं ना. हो, पण हे लग्न झालं तरी कसं आई? अहो, तुम्हाला माहिती आहे आजकालची मुलं कशी असतात, नाही का?
मला जय कसा आहे तेही माहिती आहे म्हणून विचारतोय. अरे देवा, सगळे प्रश्न तुला आत्ताच विचारायचे आहेत का? तूही आत्ताच आलायस, मीही आत्ताच वैद्याकडनं औषध घेऊन आले. मला म्हातारीला विचार ना, म्हातारे बाई तुझी तब्येत कशी आहे ते नाही सुचलं तुला. हा, तुला काय झालंय? या इथूनच सुरुवात आहे. मग माझी चौकशी करायची सोडून गाव गप्पा कशाला करत बसलाय? विभा, जागो तू. तुम्ही जरा हातपाय धुवून कपडे बदलून घ्या, मी चहा टाकते तुमच्यासाठी. 1 मिनिट, हे कपाळाला काय झालं तुझ्या? हा, ते स्वयंपाकघरात कपाटात बरणीतलं मीठ काढत होते ना, तर खोपऱ्यावर डोका पडला माझा. काही लागलं नाही विशेष. मेघना, सामानात ठेव. मंजिरी, तुला असं वाटत असेल ना की मी यांना आल्याबरोबर सगळं खरं खरं का नाही सांगून टाकलं. पण काय ना, माणूस बाहेरून थकून आलेला असतो. आल्याबरोबर त्याच्यावर असा भडीमार करू नये. त्याच्या पोटात थोडंसं 2 घोट पाणी, थोडासा चहा असं जाऊ द्यावं आणि मग त्याला असं काही सांगावं, असं माझ्या आईने मला शिकवलंय. आणि गेली 29 वर्ष मी काटेकोरपणे ते पाळतही आले. त्यातून गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काय घडलंय त्यात आवर्जून सांगावं असं काहीच नाही, नाही का? हे त्या संध्याताईंचा तो भाऊ, तुमच्या दोघांचं लग्न, सगळ्यात वरकडी म्हणजे कालची मारामारी. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, त्यांची चिडचिड होणार, ते रागावणार, हे ओघानीच आलं. काय ना, म्हणजे आपल्याही माणसाला कुठली गोष्ट केव्हा सांगायची ह्याचं थोडं तारतम्य बाळगायला लागतं आपल्याला. ती जर योग्य वेळेला कानावर घातली गेली तर परिस्थिती आटोक्यात राहण्याची शक्यता तरी असते. नाहीतर केव्हा भडका उडेल सांगता येत नाही. आता तुझंही लग्न झालं ना, म्हणून सांगते तुला, कळलं? काही लोक इतकी आळशी असतात ना की नुसतं खायचं आणि बसून राहायचं. आणि आव तर असा आणायचा की आपण इंजिनिअरिंग स्टुडंट आहोत, खूप अभ्यास आहे आपल्याला. अभ्यास करताना तर कधी दिसत नाहीत सो कॉल्ड स्कॉलर लोक. अरे जा, जरा कॉलेजला जा, अभ्यास करा, काहीतरी बनवून दाखवा. पण नाही, काही लोक ना संथ पाण्यात बसलेल्या म्हशीसारखे असतात. म्हशीसारखे, यु नो, म्हैस. हॅलो, हे असं मख्ख बसून राहणं हा इन्सल्ट करण्याचा काय नवीन प्रकार आहे का? काय झालं का? सगळ्या लवंग्या संपल्या खिशातल्या? एरवी तर फार एव्हर रेडी असतोस ना माझ्याशी भांडण करायला. नाउ व्हॉट हॅपन्ड? कम ऑन, फाईट विथ मी, कम ऑन. हरलास का? अरे भांड ना माझ्याशी. ओ बाई, काय बडबड लावलीये? काय काम धंदा नाहीये का? आणि प्लीज भांडण हा शब्दही उच्चारू नकोस. तुझी कामं कर, चल जा. वेल, मी इथे शमीला भेटायला आले होते. ऑलराईट, ती घरात आहे का नाहीये, कुठे गेलीये, काय करतीये, हा बारा भानगडी मला विचारू नको. तुला काय वाटेल ते कर. अरे ओ चिल, एवढं काय झालंय का? कुठेतरी परत भांडण वगैरे करून आलास? तुला मराठी कळत नाही का? तुला मी सांगितलं ना, भांडणाचा विषय पण काढू नको. सगळीकडे तेच चाललंय.
आधीच घरात इतकी टेन्शन्स आहेत आणि मी काहीच करू शकत नाही. सोड ना, तुला का सांगतोय मी असं. हव्या त्या गोष्टी हव्या तेवढ्या मिळत नाही, घराची खासियत आहे. एरवी 70 वेळा स्टेपलर हाताशी येईल आणि आता शोधायला जातो तर टाचने टोचताय. आता पेपर्स बँकेत काय असे पत्रावळे म्हणून देऊ? एक फाईल मिळत नाही. कुठे असेल आता फाईल? असली तर अभिच्याच खोलीत असणार. चला. किती व्यवस्थित मुलगा म्हटला तरी कुठल्याही बापाला हे अस्ताव्यस्तपणा काय टळलेलं नाही. ते मी यांची खोली आवरायला आले होते. मी नंतर येते. एक मिनिट. काय म्हणालीस? ही जयची खोली आहे? ही अभिजितची खोली आहे. पण तू जयची बायको आहेस ना? मग मला सांग, ही बाटली या खोलीत आली कशी? बोल, मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे. ही बाटली या घरात आली कशी?